प्रदीप म्हात्रे आपण फिल्डिंगला जायचे देवीच्या बाळाचे. प्रदीप म्हात्रे आहेत ते युनिफॉर्म मध्ये आहेत. प्रदीप म्हात्रे जा थर्ड मॅन किंवा फायनलला आपण फिल्डिंग करू शकता. नितीन म्हात्रे आपण जायचे. संदीप भाने स्ट्राईक एंडला आहेत. 9 सेकंडला शरद आहेत. एसपी झाले का? पुष्करदा आपण प्रदीपदा आपण जायचंय. प्रदीपदा पुष्करदा आपण यायचंय बाहेर. चला सामना सुरू करूया आपण. पहिले षटक घेऊन येते गोलंदाज मनोज पाटील येत आहेत. सेकंडला संदीप आहेत. 9 सेकंड आपण पाहिले तर शरद आहेत. 5 षटकांची मॅच. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. मागचा मॅच नवापाडा संघाने आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती मॅच जिंकली. सतीश म्हात्रेने खूप चांगली गोलंदाजी केली. चला सामना सुरू करूया. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. अमित पाटील उंबारीचे यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. सीताराम पाटील यांचे आगमन झाले उंबारलीचे. त्यांचे हार्दिक स्वागत. कैलास पाटील आपण आला असेल तर या उंबारलीचे आपलं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतो मनोज पाटीलच्या माध्यमातून. काटाई संघ टॉस विनय गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच कोळेगाव विरुद्ध उंबारली. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी होतो उंबारली संघ भगवा चषक मध्ये. पिंपलादेवी चषक मध्ये सुद्धा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. आणि अमित पाटील यांनी खूप चांगला उल्लेख सुद्धा केला की आमचा संघ चांगला खेळतोय आणि यापुढे अजूनही आम्ही चांगला खेळू. कव्हरच्या वरून खेळतायत. वेळ भरपूर होता. चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू सीमा पार जाईल. हा या मॅच मधला पहिला चौकार. विकेट. अजून एक चांगला फटका. मिडॉनच्या वरून खेळत आहेत लॉंगॉनच्या दिशेने. सोमनाथ खूप वेगाने आलेत. तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील त्या अडवली 40+ संघाला. धावसंख्या 6. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी आपला कूलर सुद्धा पाहायला मिळते रम्या म्हात्रे यांच्या माध्यमातून. इथे टायमिंग बघा किती चांगले. एसपी सरांचा इशारा येतोय षटकार. तो 12 धावा झालेल्या आहेत. षटकार येतोय संदीपच्या बॅट मधून. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न. खराब फटका होता. क्लीन बोल्ड झालाय. षटकाराचं उत्तर लगेच दिलंय मनोज पाटीलने आणि पहिला धक्का लागलाय तो अडवली 40+ संघाला 12 या धावसंख्येवरती. तो गोविंद भाने येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. संदीपच्या बॅटमध्ये एक षटकार एक चौकार आला मात्र स्वीपचा फटका ते खेळायला गेले आणि बाद झालेले आहेत.
प्रेक्षणीय मॅच सुद्धा होणार आहे. देवीचा पाडा 40+ विरुद्ध देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आणि त्यासाठी भरपूर मयूर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतुरता लागली त्या मॅचची. बाहेरचे प्रेक्षक सुद्धा भरपूर आले त्या मॅच पाहण्यासाठी. हा चेंडू चांगली फिल्डिंग झाली. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 13. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना आडुली 40+ संघाची धावसंख्या येते 1 गडी बाद 13. प्रथम बॅटिंग करत असताना काटेज संघासोबत ते फाईट करतायत. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आहे. यानंतर जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव विरुद्ध गावदेवी उंबारली पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी कूलर आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर मालिकावीरसाठी आपल्याला बायसिकल पाहायला मिळते. लुटोई चषकचे मागच्या वर्षीचा आपण पाहिलं तर चॅम्पियन संघ होता खिडकाली, तो संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला. मागच्या वर्षीचा रनरअप संघ होता देसाई, तोही संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय. पण नवीन चॅम्पियन आता मयूर आपल्याला पाहायला मिळतील लुटोई चषकचे. जे दोन संघ आपण पाहिले देसाई आणि खिडकाली दोन्ही संघ या स्पर्धेतनं बाहेर गेले. काल देसाई संघ क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाला. मनिका पाटील 11 संदर्भ संघाच्या विरुद्ध पराभव त्यांना पत्करावा लागला. आकाशन चषकमध्ये सुद्धा पराभव पत्करावा लागला होता. श्रद्धांजली चषक सेमीफायनल हेडुटणीची स्पर्धा पराभव पत्करावा लागला. म्हणजे भरपूर वेळा संघ एकमेकांसमोर आलेत संदप आणि देसाई. तसंच देसाई आणि नारिवली या दोन संघामध्ये सुद्धा बऱ्याचशा मॅचेस झाल्यात. तकदीर गोलंदाजी करण्यासाठी आलेत. 2 धावा इथे मिळत आहेत. थोडीशी मिसफिल्डिंग झाली. शिवाजी होते. धावसंख्या 15. 1 गडी बाद 15. प्रथम बॅटिंग करत असताना अडवली 40+. पहिल्या फेरीतील ही 3री मॅच आहे. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी टोचकीत आहेत. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळते पॉइंटच्या दिशेने. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. चौधरी बघा चेंडू सुद्धा घेऊन येतात, काहीतरी सूचना करतायत गोलंदाज तकदीरला. काल पंचांच्या भूमिकेत सुद्धा या स्पर्धेत आपण पाहिलं. युवराज पाटील येत आहेत सागावचे, देवीचा पाडा संघाचे खंदेश समर्थक. युवराज पाटील स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत सागाव टीमचे. उत्तर शिवच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर रनरअप सुद्धा होता सागाव संघ. झेल ड्रॉप झाल्या मात्र एकच धाव मिळाली बघा. लोटोई चषक देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ व लोटोई 40+ क्रिकेट संघ देवीचा पाडा आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. प्रथम क्रमांक 60,000 रुपये व लोटोई चषक, द्वितीय क्रमांक 30,000 व लोटोई चषक आणि तृतीय क्रमांक 15,000 व लोटोई चषक. थोडेसे शफल झाले होते. चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर आहे, उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर आहे, उत्कृष्ट क्षेत्रासाठी कूलर आहे आणि मालिकावीरसाठी तुम्ही सायकल पाहतायत. प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट सुद्धा आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा व दिनेश दुबे यांच्याकडनं ती टी शर्ट, आणि ती टी शर्ट तुम्हाला मिळाल्यानंतर पुढच्या मॅचमध्ये घालून खेळणं बंधनकारक आहे. सुभाष पाडे सुद्धा छानबीन करतायत कारण त्यांना माहिती आहे ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडाचे ते कॅप्टन आहेत. त्यांना माहिती आहे इथे मॅच आपल्याला खेळायची आहे. देवीचा पाडा 40+ संघासमोर नवनाथ म्हात्रे यांचा संघ आहे. लाईन पाहावी लागणार आहे, लाईन पाहावी लागणार आहेत. वाईटचा इशारा आलाय. 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या 23. पुढची मॅच कोळेगाव विरुद्ध उंबारली. कोळेगाव 40+ विरुद्ध उंबारली 40+. दोन्ही संघाच्या कॅप्टनने सज्ज राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यानंतर प्रेक्षणीय मॅच सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. लान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. फटका चांगला मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरनं वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकात मनोजने 13 धावा दिल्या होत्या. या षटकात 12 धावा आल्यात. म्हणजे 2 षटकात आपण पाहिलं तर 12.50च्या सरासरीने 25 धावा झाल्या आहेत. आज रविवार मात्र थोडंसं वातावरण आपल्याला दमट पाहायला मिळते. डू फॅक्टर पाहायला मिळते.
राम म्हात्रे सुद्धा आलेत. नक्कीच नक्कीच आम्हीच समालोचन त्यावेळी करतो. राम म्हात्रे आपण पाहिजे रेग्युलरचे सुद्धा इथे उपस्थित झालेत. देवीचा पाडचे एक आक्रमक फलंदाज राम म्हात्रे. याच मैदानामध्ये 7 चेंडूमध्ये 7 षटकार त्यांनी मारले होते. 8वा चौकार गेला होता मयूर, 9वा षटकार होता. आम्ही समालोचन करत होतो आणि त्याचमुळे खूप लवकर त्यांना उमर 11 सारख्या संघामध्ये सुद्धा संधी मिळाली. आपले ग्रामीण खेळाडू कुठेही मागे नाही आहेत. शहरी क्रिकेट सुद्धा ते खेळतात, त्यांनाही भरपूर मागणी असते. आणि उमर संघ आपण पाहिला तर उमर खान अंधेरी यांचा संघ आपण बघतो, त्या संघामध्ये सुद्धा राम म्हात्रेची वर्णी लागली आहे. सध्या ते रिची जितू निलेश इलेव्हन डोंबिवली या संघाटी खेळत आहेत. अनेक वर्ष आपण YCC या संघामध्ये तुम्ही त्यांना पाहिलं की मागणी भरपूर असते या खेळाडूला. मग आमचे विजय पवार असतील आडवलीचे, 2 षटकात 25 धावा झाले. संभाजी म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. कोळेगावचे हिरामन म्हात्रे यांना सुद्धा तुम्ही पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये बघू शकाल. 2 षटकात 25 धावा झाल्यात. अशोक पाटील साईडला वळवायचं होतं. SP सरांचा वाईटचा इशारा धावसंघ 1ने पुढे सरकेल. 26 धावा झाल्यात. मनोज आले दुसऱ्या स्पेलमध्ये. पहिलं षटक मनोजने टाकलं होतं, 12 धावा दिल्या होत्या, 13 दिल्या होत्या, त्यानंतर 12 आल्या आणि आता एक वाईट, म्हणजे एकूण 26 धावा झाल्यात. मनोज भाने आज आमच्या सोबत आहेत. आडुलीचे यशस्वी उद्योजक, मात्र 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत. खेळाडू जमत नाहीयेत. प्रत्येक टीमचा हा प्रॉब्लेम राहिलाय. लेग बाईटचा इशारा येतोय. 1ने धावसंघ पुढे सरकेल. धावा कथा लागले ते 27. सोमनाथ जोशी आणि नितीन भोईर यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. गणा भोईर आपण पाहिलं तर प्रत्येक कॅप्टनची कसरत राहिली खेळाडू जमा करणं, म्हणजे कॅप्टनची भूमिका खूप महत्वाची असते. सर्व खेळाडूंना एकत्र आणणं, प्रत्येक खेळाडूला कॉल करणं, त्यामुळे खेळाडू जमतही नाहीयेत. मग कॅप्टनची कसरत असते. चेंडू लो फुल टॉस होता, मात्र लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये बघा. एकच धाव मिळेल. अठ्ठावीस धावा झाल्यात. आज रविवार सुट्टीचा दिवस आहे, मात्र तरी बरेचशा संघांचे 11 खेळाडू होत नाही, त्यामुळे सबस्टिट्यूट फिल्डर त्यांना घ्यावे लागतात. ही समस्या राहिली आहे थोडी 40+ संघटनेमध्ये. आपण पाहिलं 40+ क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू जॉबलाही असतात, त्यामुळे त्यांना प्रत्येक स्पर्धा खेळणं सोपं नाहीये. इथे फटका चांगला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडं. षटकर आणि उमेश जाधवने झेल ड्रॉप केलाय. काल ऐवाक्यासाठी 500 रुपये सुद्धा होते संदीप म्हात्रे यांच्याकडनं. आज पारितोषिक नाही अजून तरी. षटकार आलाय गोविंद भानेच्या बॅटमधनं. 34 धावा झाल्यात. राईट मोर द विकेट मनोज. एक बाईचा इशारा येतोय. उंबारलीचे कॅप्टन आणि कोळेगावचे कॅप्टन आपला नाश्ताही घेऊन जायचे. वाईटचा इशारा येतोय. 1+1. 2 धावा मिळाल्यात. कोळेगाव संघ जगन नाश्ता घेऊन जायचा आपला. कोळेगाव नाश्ता घेऊन जा आपला. कोळेगावचे कॅप्टन सुरेंद्र पाटील आपण सज्ज राहायचे. सिंगल डबल धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष भोईर आणि योगेश पाटील उंबारलीचे आपण बघा आपले कॅप्टन आपल्याला बोलवत आहेत. वाईटचा इशारा येतो SP सरांचा. भरपूर वॉर्मअप करावं लागतो SP सरांना सुद्धा. वाईट भरपूर येत आहेत. किशोरदा सुद्धा येत आहेत. स्वागत आहे किशोरदा आमचे कोळेगावचे. पाणी घेऊन जायचे.
अनिल पाण्याची मागणी केली बघा. त्याचबरोबरीने आपण व्यासपीठावर काही सन्मान देखील करणार आहोत. नुकताच ज्यांचं आगमन झालं आदरणीय युवराज पाटील साहेबांना विनंती आहे. सागावचे युवराज पाटील त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. विनंती आहे आदरणीय युवराज पाटील साहेबांना लुटवाई चषकामध्ये नक्कीच आमच्या एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्सच्या वतीने त्यांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय. कमिटी मेंबर मधुकर म्हात्रे त्याचबरोबरीने नवनाथ म्हात्रे साहेब आहेत. युवराज पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. त्याचबरोबरीने आमच्या व्यासपीठावर आदरणीय अमित पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतोय अमित पाटील साहेबांना. उंबरलीचे नक्कीच एक खेळाडू देखील आहेत. इन ऍक्शन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचा देखील इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय आमच्या व्यासपीठावरती. एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स नक्कीच मधुकर म्हात्रे आणि नवनाथ म्हात्रे साहेब. धावसंख्या 40 आहे. 3 षटकात आहेत बघा. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 12 आणि या षटकात 15. त्याचबरोबरीने जुने डोंबिवलीचे आदरणीय शिवाजी पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे आदरणीय शिवाजी पाटील साहेबांना. शिवाजी जोशी साहेबांना विनंती आहे जुने डोंबिवलीचे. त्यांचं देखील इथे मात्र व्यासपीठावर शुभ सन्मान केला जातोय. लुटवाई चषकामध्ये मायेची शाल व या स्पर्धेची गोड आठवण एक आकर्षक मोमेंटो देऊन इथे मात्र व्यासपीठावरती मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. देवीचा पाडा संघाचे 40 प्लेसचे हे सर्व कमिटी मेंबर्स त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लुटवाई चषक 2022 या स्पर्धेचा दुसरा वर्ष आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस. तर नक्कीच ओट नितीन सर. तर नक्कीच दुसरं वर्ष. पहिल्या वर्षात जे 2 संघ आपण फायनल मध्ये पाहिले होते, खिडकाली संघ आज मॅच त्यांनी गमावली. 55 चेस करायच्या होत्या आणि मागच्या वर्षीचा रनर अप देसाई संघ होता, तोही संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. आणि आता बघायचे नवीन 2 चॅम्पियन आणि तिसऱ्या क्रमांकावरती कोण असेल. ऑलरेडी स्मरणिका पाटील संतोष संघ या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये. भगवा चषक मध्ये अपयश आलं, मात्र ते अपयश लगेच धुवून टाकलं आणि दुसऱ्या स्पर्धेत पुन्हा जोमाने उतरले आणि चांगला खेळ केलाय. दोन्ही कॅप्टनने सज्ज सुधारायचे. सुरेंद्र पाटील जे कॅप्टन आहेत कोळेगावचे 40+ आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल उंबारली 40+ श्याम भोईर. मदन दादांना सुद्धा इन ऍक्शन मध्ये बघू शकाल. बऱ्याचशा स्पर्धामध्ये ते खेळू शकले नाही. इथे गॅप भरपूर आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधनं चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. सोमनाथ पायचीच हलकस अपील केलं होतं. बघायचं आता इथे 2 धावा पूर्ण होतील का. आणि काय रनिंग आहे बघा. लेग बाईटचा इशारा येतो शशांक पाटील सरांचा. 2 धावा अजून ऍड होतील. धावसंख्या 46. 46 धावा झाल्यात. एकच गडी गमावलाय अडवली 40+ या संघाने. ओम साई अडवली संघ तुम्ही पाहतायत. भरपूर साई बघतायत अडवली गाव म्हटल्यानंतर. भंडारा सुद्धा तुम्ही पाहिला होता. व्हाईटचा इशारा येतोय. थोडेसे शरद पुढे आले होते बघा. मग थोडंसं त्यांनी बॅट मागे ठेवली कारण की त्यांना माहिती ऑप्शनचा चेंडू बाहेर आहे, वाईड आहे. तुम्ही प्रयत्न केला नाहीये. 47 धावा झाल्यात. 47 धावा झालेल्या आहेत. स्वीप करायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. दुसऱ्या धावाची उलकवणी देत होते, मात्र एकच धाव मिळेल. 40+ क्रिकेट सुद्धा एन्जॉय क्रिकेट आहे आणि आनंद तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आनंद साजराही करणं गरजेचं आहे. काल शशांक पाटील सुद्धा आनंद साजरा केला. संदर्भ संघाने साजरा केला आणि करायला हवा. कारण विजयाचा एक वेगळाच आनंद असतो. इथे फटका चांगला आहे. गोविंद बानेच्या बॅट मध्ये येतोय हा उत्तुंग फटका. षटकार.
50 कंप्लीट, 54 धावा झालेत. चोपन्न धावा झालेले आहेत. आज आमच्यासोबत ज्येष्ठ समालोचक पंडित दादा पाटील आहेत घारिलूचे आणि देवीच्या पाडाचे एक अप्रतिम समालोचक मयूर भोईर आहेत. आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय फलंदाज गोविंदची खेळी ते समाप्त होईल आणि चौथ्या क्रमांकावरती प्रवीण येत आहेत. चोपन्न धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळते. 2 विकेट गेले आहेत. चौथं षटक मार्गस आहे. 5 षटकांची मॅच. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल कोळेगाव 40+ विरुद्ध उंबारली 40+. प्रवीण भाणे येत आहेत. गोविंदने चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. एक षटकार सुद्धा आपण पाहिला. हा चेंडू फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने खेळत आहेत. चेंडू सरळ जाईल बघा जिथे नारिलूचे खेळाडू आहेत. चेंडू सीमा पार जाईल. चौकार. मध्ये श्याम भोईर येत आहेत जे कॅप्टन आहेत गावदेवी उंबारली 40+ चे आणि सुरेंद्र पाटील जे कॅप्टन आहेत कोळेगाव 40+ चे. सुभाष पाटील चर्चा करतायत बघा खेळाडूंसोबत मयूर, कारण प्रेक्षणीय मॅच त्यांना 40+ देवीचा पाडा संघावर मॅच खेळायची. नाही प्लॅनिंग भरपूर सुभाष पाटीलने रचले. सांगतायत खेळाडूंना तुम्हाला कशा प्रकारे गोलंदाजी करायची. जितू पाटील सारखा खेळाडू त्यांच्या संघामध्ये हे विसरून चालणार नाहीये. रन मशीन आहे. 7 ते 7 स्पर्धा लगातार रबर बॉलच्या जिंकल्या होत्या देवीचा पाडा 40+ संघाने. क्या बात आहे बघा. शरद आता चॅलेंज करतायत जितूला. जितूचा सराव नसेल तर शरद तुमचा चॅलेंज पूर्ण होऊ शकतो. सराव नसेल तर, आता सराव जर असेल तर धावा मोजायला आम्हाला कठीण जातील. लक्षात घ्या, कारण या मैदानामध्ये जितू चांगली बॅटिंग करेल. भरपूर क्रिकेट तो खेळलेला आहे. जयदास पाटील आलेत. 58 धावा झाल्यात. अशोक आजच्या दिवसात सर्वाधिक धावा आहेत. कालच्या दिवसात आपण विचार केला तर 71 धावा सर्वाधिक होत्या देसाईच्या. मग त्यानंतर 68 खंबालपाड्याच्या विरुद्ध मानपाड्याने चेस केल्या. त्यानंतर 4 षटकात 61 धावा देसाई संघानेच कुठल्या होत्या. आता त्यात देसाई संघाला 52 धावा स्मरणिका पाटील संदर्भ संघाने करून दिल्या नाही. पहिला चेंडू आपण बाजू चांगला होता जयदासचा. डॉट चेंडूची ती समाप्ती होते. देवीचा पाडा ग्रामस्थ संघ प्लॅनिंग रचतायत कशा प्रकारे आपल्याला खेळायचंय. तरी प्रेक्षणीय लढत आहे. अखूल टप्प्याचा चेंडू आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. धावांची गती चांगली आहे बघा. अडवली संघ आपण पाहतोय. अडवली 40+ विरुद्ध काटे 40+ अशी पहिल्या फेरीतली तिसरी मॅच. वाईटचा इशारा येतोय. त्रेसष्ट धावा झाल्यात. जयदास अखूल टप्प्याचा चेंडू आणि जाईल फाईन लेगच्या वरून सीमा पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार.
तुम्हाला नवीनच मिळेल, लक्षात घ्या. कालपासून या सूचना केलेल्या आहेत. आजही पुन्हा पुन्हा आम्ही करतोय. चेंडू कधी हरला फुटला नवीनच मिळेल. 69 धावा झाल्यात. सिक्स्टी 69 धावा झाल्यात. आणि ते झेल चांगला टिपलाय बघा. संतोष काटेत मला वाटतं. चांगला झेल टिपलाय संतोष काटेने. फाईन लेगला फलंदाज प्रवीण बाद होईल. आयोजक ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा आपल्याला पाहायला मिळते. 40+ देवीचा पाडा संघ. सागर म्हात्रे यांचं आगमन झालंय. देवीचा पाडाचे रेग्युलरचे खेळाडू सागर म्हात्रे प्रेक्षणीय मॅच खेळण्यासाठी सुद्धा आले होते. कलाकार परमेश माळी आणि संजय पाटील यांची एक प्रेक्षणीय मॅच होती. सागर म्हात्रे आले होते, मात्र संघ पराभूत झाला. 69 झालेत. मधुकर म्हात्रे, शरद म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, राजू म्हात्रे, सिबू म्हात्रे. ऑप्शनच्या बाहेर होता, त्यालाही पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळत आहेत. 71. 71 झालेत. संतोष म्हात्रे, बालू म्हात्रे, हेमंत म्हात्रे, नितीन म्हात्रे, अनिल भोईर, विलास म्हात्रे, नवनाथ म्हात्रे, रमा भोईर, शरद उर्फ बाळा म्हात्रे, जितू पाटील, सुनील म्हात्रे, नरेश म्हात्रे, प्रदीप जयराम म्हात्रे, चिंतामण भोईर, भाऊ राजेश म्हात्रे, दिलीप जोशी, गिरीश भोईर या सर्वांनी प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. एकदा पूर्ण आले बघा. शरद किती वेगाने धावतायत. 2 धावा इथे पूर्ण आल्या आहेत. कदाचित शरदचा प्रयत्न होता तिसरी धाव पूर्ण करायचा. 2च धावा मिळतील, मात्र 2 धावसंख्या पुढे सरकेल. 73 आणि काटे संघासमोर 74 धावांचं लक्ष आहे. टॉस करूया आपण. सामना असेल कोळेगाव 40+ विरुद्ध उंबारली 40+. टॉस करतील सपकाळ आणि युवराज पाटील यांना विनंती होते की आपण टॉस करायचे. दोन्ही कॅप्टन आहेत ते उपस्थित. एका बाजूला सुरेंद्र पाटील आहेत जे कॅप्टन आहेत कोळेगावचे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर श्याम भोईर आहेत जे कॅप्टन आहेत उंबारली 40+चे. O2 मयूर भोईर. नक्कीच पहिल्या फेरीतील 4थ्या सामन्याचा आपण आता टॉस करत आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते मान्यवर इथे मात्र दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना उंबारली विपक्ष कोळे. टॉस इथे मात्र होतं. नक्कीच इथे मात्र टॉस केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. उंबारली विपक्ष टॉस इथे मात्र झाला. नक्कीच इथे मात्र टॉस जिंकलाय तो म्हणजेच उंबारली संघाने. तर दादा तुझा निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करणार. समोर कोळेगाव संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट तुझ्या रेग्युलर 11 प्लेयर्स आहेत की का त्यांच्यामध्ये काही बदलाव केलायस? काय आमची आहे ती टीम आहे. रेग्युलर मधला मीच आहे फक्त. आणि कोळेगाव बोलत आमचा चांगला म्हणजे रोजचा मी सराव करतो एकत्र आणि फ्रेंड सर्कलच आहे. त्यामुळे आम्ही काय रणनीती नाही आहे तसं खेळू आम्ही. एक शेवटचा प्रश्न, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि या आयोजनाबद्दल आम्हाला जे बोलायचं आहे ते आम्ही त्यांचे नंतर बोलू. आणि त्याने आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे पहिले धन्यवाद करतो. ते पण आमचे खूप म्हणजे जवळचे मित्र आहेत. देवीचा पाडा बोलला तर. यस, आता आपण जाऊयात कोळेगावच्या संघनायकाकडे. नक्कीच टॉस दादा तुझ्यासाठी किती महत्वाचा होता? भरपूर महत्त्वाचा होता. आता मात्र प्रथम फलंदाजी करायची आहे तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 60-65. नेहमीचे 40+चे 11 खेळाडू आहेत की काही त्यांच्यामध्ये चेंजेस केला? नाही, नेहमीचे आहेत. आणि शेवटचा प्रश्न असेल, सर्व संघनायकांना आपण हा प्रश्न करत आहोत, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर मस्त आहे आणि हे आयोजन दरवर्षी उत्तम व मस्तच होत जातं. येस, दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. नक्कीच दादांना काय म्हणायचं? हे उंबारली संघ आमचं आम्ही सर्व एकत्रच सराव करतो. त्याच्यामुळे तुम्ही मैत्रीपूर्वक लढत असंही बोलू शकता. नक्कीच मैदानाच्या बाहेर नक्कीच मैत्री असेल, पण मैदानामध्ये नक्कीच दोन्ही संघ एकमेकांना पराभूत करण्यासाठीच उतरतील. टॉस जिंकलाय तो म्हणजेच उंबारली संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले ते म्हणजेच कोळेगाव संघाला. यस, थँक्यू. नक्कीच टॉस झालेला आहे. उंबारली संघ टॉस विनय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता
अन्वी मधुकर म्हात्रे यांची कन्या सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. तिचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अन्वी मधुकर म्हात्रे, आपल्या स्क्रीनवर तुम्ही त्यांना पाहू शकता. मधुकर म्हात्रे यांची कन्या, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो लोटवाई चषकमध्ये. आणि या 74 धावांचा लक्ष्याचा पाठलाग, तर 74 धावांचा पाठलाग काटेज संघ कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाऊया. याच देवीचा पाडा गावचे एक अप्रतिम समालोचक मयूर भोईर यांच्याकडे. धन्यवाद. तर नक्कीच सध्याचे आपण जर सिच्युएशन पाहिली तर पुन्हा एकदा कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती देखील असेल की आपण मास्क कॅरी करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. आणि त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहेत श्री स्वामी समर्थचे. नक्कीच त्यांच्या माध्यमातून रुपेश कोलते सर आहेत, त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला मास्क किती मदत दिले जात आहेत. सर्जिकल मास्क असं मास्कचं नाव आहे. नक्कीच एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. श्री स्वामी समर्थच्या नवीन डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून ही संकल्पना सुरू केलेली. संकेत कोलतेस रुपेश कोलते आणि ही संपूर्ण त्यांची डिस्ट्रीब्युटरशिप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. तर दुसऱ्या डावाला इथे मात्र सुरुवात होते. 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम काटेही मैदानामध्ये आणि सलामीला येत असताना दीपक चौधरी आणि सोमनाथ पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. त्या स्पर्धेतला उच्चांक गाठला. बॅटिंग करत असताना अडिवली संघाने 73 धावा एकवटला. टॉस गमावला, प्रथम फलंदाजी करावी लागली आणि चांगली बॅटिंग केली. 73 धावा एकवटला. 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये दीपक आणि सोमनाथ ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज सुनील भाने. दीपक चौधरी 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी काटाई संघ ओव्हर द विकेटने. सुनील, पहिला चेंडू आखुडव्या चेंडू होता, थांबून खेळण्याचा प्रयत्न, कवच आणि पॉइंटच्या मधून भेदण्याचे प्रयत्न होता, पॉवर प्लेचा वापर करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिला चेंडू निर्धाव. सुनील भाने 74 धावा पाठलाग करत असताना काटाई संघ. कोपरगाव एंडकडून पॉवर प्लेचं पहिलं षटक आता तो सुनील. या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर आहे सुनील. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आहे. भरपूर सारी नावं आहेत या स्क्वेअर कटला. लेमन कट, चायना कट, रुबी कट असं देखील म्हटलं जातं. तोच प्रयत्न इथे मात्र सातत्याने दीपकचा आहे. पॉवर प्लेचा वापर करण्याचा प्रयत्न, इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न चालू आहे. ओव्हर द विकेटने सुनील. पुन्हा एकदा आता मात्र लॉफ्ट केलाय. दीपक चौधरीच्या बॅट मधून येतोय. 2 निर्धाव चेंडू नंतर हा षटकार. धावसंख्या झाली 2 चेंडू निर्धाव आले होते, त्यानंतर हा षटकार आलाय. 3 चेंडू झाले, धावसंख्या झाली धावफलकावरती 6. पहिले 2 चेंडू थांबून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र स्लॉट मध्ये आला चेंडू, त्याला नक्कीच भिरकावून दिला. षटकार आलाय दीपकच्या बॅट मधून 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी. नक्कीच जुने डोंबिवलीचे आदरणीय शनिदास पाटील साहेबांचं देखील शुभागमन होतं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. इथे मात्र पुन्हा एकदा हुक केलाय. डीप मिड विकेटला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पाठला करतोय, पॉज घेतलाय पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. षटकारानंतर येतो हा चौकार. धावसंख्या झाली धावफलकावरती 10. ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना काटाई संघाची सुरुवात मित्र इथे मिळवत असताना फलंदाज दीपक. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पॉज घेतो उचलण्यासाठी, फ्लाय करतात. एक धाव कंप्लीट केली, दुसरा धाव इथे मात्र हवी आहे, अखेरीस नाकारतात. एकच धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय.
धावसंख्या होते धावफलकावरती 11. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. आता मात्र स्ट्राईकवर येतो तो फलंदाज म्हणजे सोमनाथ पाटील. सुरुवात मिळवून दिली आहे दीपकने. 11 धावा एकवटल्या. 74 धावांचा पाठलाग करत असताना ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र लो फुलटॉस चेंडू होता. बॉल बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली आणि पुन्हा एकदा एकच धावेवर इथे मात्र समाधान मानलं होतं. जेवढा चांगला चेंडू तेवढा दर्जेदार फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि शेवट देखील फेकी देखील व्यवस्थित आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. धावसंख्या झाली धावफलकावरती बॅटिंग करत असताना काटेई संघाची 12 ही धावसंख्या. एस डीजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 12 ही धावसंख्या काटेई संघाची बॅटिंग करत असताना दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रवीणचा वापर केला. राऊंड द विकेटने लो फुल टॉस चेंडू होता. इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न. चेंडू आतमध्येच भवऱ्यासारखा फिरत असताना एक धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावरती 13. भलं मोठं लक्ष आहे. भलं मोठं डोंगर उभं केलं आहे आडिवली संघाने. ते मात्र इथं फेडावं लागेल. भेदावं लागेल त्या डोंगराला. इथं मात्र फोडण्याचा प्रयत्न चालू आहे. हे दोन सलामीवीर सोमनाथ आणि दीपक ही जोडी. धावसंख्या झाली धावफलकावरती 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना. दुसरं पॉवर प्लेचं षटक मैदानावरती. राऊंड द विकेटने प्रवीण. इथे मात्र लाईन चेक केली जाईल. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक देखील आले होते फर्स्ट स्लिप वरून, पण त्यांना बीट करून मिळतात त्या 4 धावा आणि वाईट +4 अशा धावा ऍड केल्या जात आहेत. आणि टोटल अशा 5 धावा इथे मात्र ऍड केल्या जातात. धावसंख्या होते धावफलकावरती. तर नक्कीच इथं मात्र रिव्ह्यू रेफर केलाय. अंपायर रिव्ह्यू हाईट फॅक्टर साठी नक्कीच. आणि इथे मात्र जीटीसीचे कॅमेरामॅन सज्ज आहेत. चेक केलं जात आहे युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. लुटू आई चषक स्पर्धेचा दुसरा दिवस. इथे मात्र जीटीसीच्या कॅमेरावर आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांना संकोच वाटला. इथे मात्र रेफर केलं. प्रश्न विचारलं जीटीसीच्या कॅमेरामॅनला आणि इथे मात्र चेक केलं जात आहे. दर्जेदार प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय जीटीसीच्या माध्यमातून. प्रवीण बॉलिंग ट्रॅक वरती आहे. तर नक्कीच इथे मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच वाईट चेंडू आहे. वाईट +4 अशा 5 धावा ऍड केल्या जातात. 18 ही धावसंख्या. नक्कीच नो चेंडू जर असता तर नक्की फ्री हिट असा हा चेंडू, पण फ्री हिट नसणार आहे. वाईट चेंडू. धावसंख्या झाली धावफलकावरती 18. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा प्रवीण. इथे मात्र पॅट अँड पॅट मध्ये चेंडू होता. खोदून काढला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. एकाच धाव्यावर इथे मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होती धावफलकावरती एका धाव्याच्या मदतीने 19 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना. काटाई संघाची सुरुवात इथे मात्र चांगली मिळते. 74 धावा भलं मोठं आव्हान आहे, पण पाठलाग करण्याचा प्रयत्न इथे मात्र काटाई संघाचा. लो फुलटा चेंडू होता. हवेमध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू जातो नोमास लँड मध्ये. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेच इथे मात्र कॉल केला. स्ट्रायकर एंडला फेकी देखील व्यवस्थित येते. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते धावफलकावरती बॅटिंग करत असताना काटाई संघाची. ती म्हणजेच 21 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप. अशा प्रकारचे स्ट्रोक इथे मात्र खेळावे लागतील. धावफलक चालतं ठेवण्याचं काम काटाई संघाच्या माध्यमातून. राऊंड विकेटने पुन्हा एकदा प्रवीण. इथे मात्र बाहेर निघाले होते खेळण्यासाठी आणि सरळ यष्टांचा वेध घेतला गोलंदाजाने. पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना काटाई संघाला. सोमनाथ पाटील बॅक टू दी डगआउट.
आणि शशिकांत पाटील साहेब देखील आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. एक्झिबिशन मॅचची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. भरपूर प्रेम आहे देवीचा पाडा ग्रामस्थांवरती, देवीचा पाडा 40+ संघावरती. सर्व प्रेक्षक वर्गाचं हे सर्व पाठीराखे येत आहेत मॅचचा आनंद घेण्यासाठी. त्याबरोबरीने सोनू देखील आहेत. धावसंख्या झाली धावफलकावरती 23 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेटने बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा प्रवीण सज्ज होतोय. स्ट्रायकिंग बॅट्समन दीपक. इथे मात्र चेंडू लॉफ्ट केला आहे आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना दीपकच्या बॅटमधून येतो हा षटकार. तर नक्कीच एक्झिबिशन मॅचसाठी प्राइस देखील आहे. 11 कोंबड्या आणि त्याचबरोबरीने 51 भाकऱ्या. आरोग्याचा देखील विचार केला जातो एक्झिबिशन मॅच मध्ये. क्या बात है. लुटवाई चषक या स्पर्धेमध्ये देवीचा पाडाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. देवीचा पाडा 40+ संघाच्या माध्यमातून लुटवाई चषक आणि या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवसामध्ये बक्षिसांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेवरती भरपूर सारं प्रेम आहे देवीचा पाडा ग्रामस्थांचं. ते देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. देवीचा पाडा ग्रामस्थाचे संघनायक आहेत ते म्हणजेच सुभाष पाटील एका बाजूने पाहायला मिळतील. तालमीत भरपूर मोठं नाव आहे सुभाष पाटीलचं. आता ग्राउंड मध्ये कशा प्रकारे खेळ खेळतील नक्की पाहायला मिळेल. आणि 40+ क्रिकेटचे नवनाथ म्हात्रे आहेत संघनायक. धावसंख्या झाली धावफलकावरती ती म्हणजेच 29 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना काटाई संघाची दीपक चौधरी आणि मनोज पाटील मैदानामध्ये खेळत असताना तिसरं षटक प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅकवरती येतोय तो म्हणजेच बॉलर संदीप भाने येतोय. धावसंख्या झाली धावफलकावरती 29 ही धावसंख्या. नक्कीच थोडंसं करेक्शन केलं जात आहे. 30 धावसंख्या झाली धावफलकावरती. बस दिलगिरी व्यक्त करतो काटाई संघ. धावसंख्या झाली धावफलकावरती 30. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तो म्हणजेच संदीप भाने. ओव्हर द विकेटने स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन मनोज पाटील. तिहेरी धावेने अकाउंट ओपन केलं होतं मनोजने. ओव्हर द विकेटने संदीप. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. लेग लान्स करण्याचा प्रयत्न होता. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 31 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना काटाई संघाची बॉलिंग ट्रॅकवरती संदीप पुन्हा एकदा सज्ज होतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर 31 ही धावसंख्या. 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये काटाई संघ इथे मात्र फाईट करत असताना अडिवली संघाच्या अगेन्स्ट ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सुरुवात करतोय. इथे मात्र बॅट अँड बॅट मध्ये चेंडू होता लॉफ्ट केला. बॉल बॅक ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रेट ड्राइव्हचा तीक्ष्ण फटका एकदा इथे मात्र कंप्लीट केली आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये उचलतोय. फेकी देखील व्यवस्थित. थोडासा वाईडिश आला होता पण बॉलर सुद्धा जात आहेत. एकच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतं. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या पद्धतीने 32 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना काटाई संघाची या षटकामध्ये कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज संदीपचा. जो विश्वास दाखवला संघनायकाने तो विश्वास इथे मात्र कुठेतरी सार्थक ठरवत असताना ओव्हर विकेटने संदीप पुन्हा एकदा. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाजाच्या फुटवर्कचा परीक्षा घेणारा हा चेंडू होता. पाहिलं धावांसाठी संघर्ष करतोय. पुढे सरसावले. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केल्या. अर्धा पिचवरती चेंडू हाताळत असताना निर्धाव चेंडूची सांगत होते. उर्ध विकेटने पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवरती संदीप. इथे मात्र पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. आता मात्र चेंडू मध्ये घेऊन काढले क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना पंचांचा सिग्नल येतोय षटकार. फलकावरती 38 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना काटाई संघाची 74 धावा जरी केल्या असतील पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या सत्राला विसरून इथे मात्र पाठलाग करण्यासाठी सलामीला आला होता दीपक चौधरी आणि सोमनाथ पाटील. सुरुवात चांगली मिळाली. त्यानंतर मनोज देखील चांगली बॅटिंग करतो. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा संदीप सज्ज होतो. आता मात्र बॉल बॅक ड्राइव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत आणि
षटकाराचं चोख उत्तर देत असताना गोलंदाज संदीप मिळत यश आणि संपतो तो खेळ म्हणजे फलंदाज मनोज पाटीलचा. तर नक्कीच लोटूबाई चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 60,000 व भव्य दिव्य चषक. त्याचबरोबरीने द्वितीय पारितोषिक आहे 30,000 व भव्य दिव्य चषक. त्याचबरोबर तृतीय पारितोषिक आहे 15,000 व आकर्षक चषक. त्याचबरोबरीने उत्कृष्ट फलंदाज त्यासाठी आकर्षक चषक व कूलर आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट गोलंदाजसाठी आकर्षक चषक व कूलर. त्याचबरोबरीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी आकर्षक चषक आणि कूलर. त्याचबरोबरीने उत्कृष्ट मालिकावीरसाठी या स्पर्धेतल्या मालिकावीरासाठी आकर्षक चषक आणि सायकल देखील आहे. युट्यूबचं थेट प्रक्षेपण GTCच्या माध्यमातून. उर्दू विकेट पुन्हा एकदा आता मात्र स्लो चेंडू होता, रीड गेला आणि त्याला मात्र फेकून दिलाय. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना येतोय हा षटकार मिळतात 6 धावा. त्यांचं आगमन झालं. आदरणीय देवेंद्र राजाराम पाटील साहेबांचा इथे मात्र आपण शुभ सन्मान करणार आहोत लोटोआई चषकामध्ये. नक्कीच 40+ देवी सपाडा संघाचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स आहेत, त्यांच्याच वतीने इथे मात्र शुभ सन्मान केला जाईल देवेंद्र पाटील साहेबांचा. तर विनंती असेल मान्यवरांना देखील. त्याचबरोबरीने शशिकांत पाटील साहेब देखील आहेत, त्यांचं देखील इथे मात्र शुभ सन्मान केला जाईल आमच्या एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्सच्या वतीने. धावसंख्या झाली धावफलकावरती 44, 44 ही धावसंख्या झाली आहे. समीकरण झाले 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 74 धावा भले मोठ्या वाटत होत्या, पण आता मात्र 3 षटकांनंतर काय बॅटिंग करतो दीपक चौधरी. उल्लेख करीन खास करून 3 षटकार 1 चौकार, दर्जेदार फलंदाजी. पॉवर प्ले मध्ये योग्य वापर केला गोलंदाजांचा मेरिट वरती खेळत असताना. त्यानंतर मनोजने देखील चांगली बॅटिंग केली आणि आता मात्र मैदानामध्ये शिवाजी पाटील आहेत, त्याला देखील तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. व्यासपीठावर इथे मात्र मान्यवरांचा शुभ सन्मान होत असताना देवेंद्र पाटील साहेब आहेत, त्याचबरोबरीने शशिकांत पाटील आणि एका बाजूला आपण पाहू शकता इन ऍक्शन मध्ये सुभाष पाटील, देवीचा वाडा ग्रामस्थ मंडळाचे नक्कीच संघनायक आहेत. सराव जरी नसला तरी पण अनुभव आहे. त्याचबरोबरीने मनोज जयवंत म्हात्रे साहेबांना देखील विनंती करतो, त्यांचं देखील व्यासपीठावर शुभ सन्मान होईल. त्याचबरोबरीने देवीचा पाडा संघाचे रेग्युलरचे खेळाडू समीर भोईर आणि सागर म्हात्रे सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. या स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. देवीचा पाडा संघाचे रेग्युलरचे खेळाडू सागर म्हात्रे आणि समीर भोईर. वळूया मैदानाकडे. 12 चेंडू 30 समीकरण. 4थं षटक येतो बॉलर सुनील भाने. इथे मात्र लेग लान्स करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, पॉज घेतात, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये उचलतात, एकदा कंप्लीट केली एकच धावेवर. इथे मात्र समाधान, चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. 12 चेंडू 30 समीकरण. पहिल्या चेंडूवर आली सिंगल धाव. धावसंख्या झाली धावफलकावरती 45 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र समीकरण झालं जिंकण्यासाठी 11 चेंडू 29 धावांची गरज आहे आणि स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन दीपक चौधरी सलामीला येत असताना दर्जेदार फलंदाजी करतोय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. 74 धावा अगदी सोप्या करत असताना 11 चेंडू 29. सामना अजूनही बॅलन्स आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न, सुनील वरती विश्वास दाखवला. ओव्हर द विकेट मोठा गाव एंड कडून स्ट्रायकिंग एंडवर दीपक चौधरी. इथे मात्र लॉफ्ट केला, बॉलर बॅक ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळते. अलॉंग दी कार्पेट जातो डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, एकदा कंप्लीट केली. इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला फेकी थोडीशी वाईडिश येते, कलेक्ट करू शकले नाही कीपर. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या झाली धावफलकावरती 47 ही धावसंख्या. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सुनील. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंट्सला गॅप होती ती भेदण्याचा प्रयत्न होता.
दीपकचा कम बॅक करत असताना सुनीलकडे देखील अनुभव आहे. वाईट चेंडू इथे मात्र फेकला. धावसंख्या झाली धावफलकावरती 48. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सुनील. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इनरेज घेऊन चेंडू जातो मागे. क्षेत्ररक्षक आहे फर्स्ट स्लिप मध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोड येतो. स्ट्राईकवर येतो आता मात्र शिवाजी पाटील. धावसंख्या झाली धावफलकावरती 49. 74 धावांचा पाठलाग करत असताना काटाई संघ. समीकरण झालं जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल सुनील. या षटकामध्ये कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न अडविली संघाचा. निर्णायक षटक आहे. आकुटप्या चेंडू होता लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एकदा इथं मात्र कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचं इथं मात्र कॉल करतील का? एकाच धावेवर इथं मात्र समाधान मानावं लागते. दीपकला जास्तीत जास्त स्ट्राईक असणं गरजेचं आहे काटाई संघासाठी. सांघिक अर्धशतक इथे मात्र कंप्लीट झाले. 50 धावा कंप्लीट केल्या अजूनही जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 24चं समीकरण. स्ट्रायकिंग इनवर दीपक. उर्द विकेटने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती येईल सुनील. निर्णायक षटक. संघनायकाने विश्वास दाखवला सुनीलवरती. उर्द विकेटने इथे मात्र लॉफ्ट केलाय. चेंडू हवामध्ये खेळून काढलाय. चेंडू जातोय साइड स्क्रीनच्या वरतून. पंचांचा सिग्नल येतोय. मिळतात त्या 4 धावा. पद्धतीने 7 चेंडू जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज. 12 चेंडू 30चं समीकरण होतं. पहिल्या चेंडूवर 1 धाव आले. 11-29. त्यानंतर 2 धावा आल्या. 10 चेंडू 27. त्यानंतर वाईट 10 चेंडू 26. त्यानंतर 9 चेंडू मध्ये 25 आणि आता मात्र 8 चेंडू मध्ये 24 होता आणि आता चौकार आल्यानंतर 7 चेंडू समीकरण झाले 20 धाव्यांची गरज. धावसंख्या झाली धावफलकावरती ती म्हणजेच 54. दीपक चौधरी दर्जेदार फटकेबाजी करतोय मैदानाच्या चौफेर. तर नक्कीच रमाकांत भोईर आपण कुठेही असाल नक्कीच आयोजकांशी संपर्क साधा. देवीचा पाडाचे रमाकांत भोईर विनंती आहे. सुनील बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. आता मात्र आधी शफल झाले. डावी स्टिक वर इथे मात्र चेंडू हातात असताना यश मिळतंय सुनील भानेला आणि या मॅचची गोल्डन विकेट कॅरी करत अजूनही बॅलन्स आहे मैदानामध्ये. आता मात्र एंटर होतोय तो म्हणजे तकदीर पाटील. शिवाजी पाटील आणि तकदीर पाटील इथं मात्र चांगला खेळ करावा लागेल. 6 चेंडू 20 धावा इथं मात्र एकवटाव्या लागतील आणि 6 चेंडू 20 धावा इथं मात्र डिफेंड करावे लागतील. त्या म्हणजेच अडिवली संघाला शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज शरद भाने. 4थ्या षटकात निर्णायक षटक होतं. त्या षटकात धावा कमी येणं गरजेचं होतं. अवघ्या धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. ते म्हणजेच 10 धावा खर्च केल्या. सुनीलने संघनायकानं विश्वास दाखवला सुनीलवरती आणि चांगली गोलंदाजी आणि मोठा धक्का देखील मिळाला त्या षटकामध्ये. दीपक बाद झाले. आता मात्र समीकरण झाले 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज. शरद भाने बॉलिंग ट्रॅकवरती. कोपरगाव एंड कडून 6 चेंडू 20चं समीकरण. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन उर्द विकेटने पहिला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. फर्स्ट डे मध्ये झेल ड्रॉप झाला. इथे मात्र डायरेक्ट हिटची संधी होती आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होतो रनआउटच्या स्वरूपात. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलत असताना 5 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. सहा चेंडू 20चं समीकरण होतं. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त करतो रनआउटच्या स्वरूपात. सांघिक यश मिळत आहे आणि आता मात्र समीकरण झालंय 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज. उर्द विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू लॉफ्ट केलाय. हवेमध्ये खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक आहेत. झेलची संधी आणि इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा समीकरण बदलत असताना 4 चेंडू जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज.
असताना पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात, त्यानंतर झेलच्या स्वरूपात बाद झाले म्हणजे ते म्हणजे फलंदाज शिवाजी पाटील. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना काना फुटाने येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समॅन आहे जयंत पाटील. 4 चेंडू 20चं समीकरण. उर्ध्व विकेटने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर लो फुल टॉस चेंडू होता. मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जातोय काव कव्हर्सच्या रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे, तोपर्यंत एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. काना फुटाने नवीन फलंदाज आलेत. एक धावेच्या मध्ये धावसंख्या झाली धावफलकावरती 55. दीपक चौधरी मैदानावरती राहणं गरजेचं होतं कारण की दर्जेदार फलंदाजी करत होता. 32 धावा एकवटला. इथे मात्र चेंडू लॉफ्ट केलाय, हवेमध्ये घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक. इथे मात्र पाठलाग करतोय, थांबतायत उचलण्यासाठी. एक धाव कंप्लीट केली आहे, तोपर्यंत एकच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतंय. मजबूत स्थितीमध्ये आता मात्र अडिवली संघ आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या झाली धावफलकावरती 56 आणि आता मात्र 2 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 2 लिगल डिलिव्हरीज मॅच जिंकू शकतो अडिवली संघ. इथे मात्र लो फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा मनगडी फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. जय पराजय मधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न टीम काटे संघाचा. 4थ्या षटकामध्ये मॅचला कुठेतरी कलाटणी मिळाली. आधी शफल झाले होते. दीपक नाराज देखील होतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगत होते. मॅच इथे मात्र फिनिश होते. मॅच जिंकली ती म्हणजेच अडिवली संघाने हाडलं काटाई संघ. चांगला खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला. दीपक चौधरी खास करून इम्प्रेस केलं, पण अखेरीस त्याला मात्र बाद करण्यात यश मिळालं. आणि त्याचबरोबरीने देवीचा पाडा ग्रामस्थांसाठी कॅश प्राइज इथे मात्र सुभाष पाटील अनाऊन्स करतात की चॅलेंज करतात समोरच्या संघाला. नक्कीच 5,000 रुपये ते 5,000ची मॅच आहे. 5,000चं कॅश प्राइज असेल, 7,000चं कॅश प्राइज असेल. तर समोरच्या संघाला देखील चॅलेंज केलं जात आहे 7,000 आणि तुम्ही 5,000 देखील लावू शकता. कॉन्फिडन्स सुभाष पाटील, तालमीत भरपूर मोठं नाव. आता मात्र राऊंड वरती कशा प्रकारे खेळ करतील हा प्रश्न आहे. देवीचा पाडा 40+ विपक्ष देवीचा पाडा ग्रामस्थ ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. तर हाय स्कोरिंग मॅच होती. रफ अँड टफ काटाई विपक्ष अडिवली. पहिल्या फेरीतील तिसरा सामना होता. दर्जेदार फलंदाजी आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये दीपकची पाहायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये इम्प्रेस केलं ते म्हणजेच गोविंद आणि प्रवीणने चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. आमच्या व्यासपीठावर मनोज म्हात्रे साहेब आहेत आणि त्याचबरोबर देवेंद्र पाटील साहेब देवीचा पाडाचे. त्यांना विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी. इथे मात्र गुणलेखक अशोक पाहतायत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्की कोणत्या खेळाडूला इथे मात्र मिळाला. एक्झिबिशन मॅच नक्कीच असेल प्रेक्षकांच्या माहितीसाठी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हाय स्कोरिंग मॅच होती, त्यामुळेच तिसऱ्या क्रमांकावर येत असताना फलंदाजी करत असताना गोविंद भाने ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आमच्या व्यासपीठावर मान्यवर मनोज म्हात्रे साहेब आहेत, त्याचबरोबरीने देवेंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी एक टी शर्ट आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा नक्कीच दिनेश दुबे सरांच्या वतीने